जिल्हा सांगली। महोदय, आपण गेली 22 वर्ष सातत्याने बैलगाडी शर्यत आयोजित करत आहात। शेतकरी व गोवंश याच्यातील नाते दृढ करत शर्यतीची परंपरा अखंड जोपासीत आहात। शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या जनावरांच्या जोपासण्याचा प्रोत्साहन देण्याचे काम कासेगाव ग्रामस्थ मंडळ करत आहात, त्याबद्दल आपल्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। आपण आयोजित केलेल्या मैदानामध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकांना शेतकरी वर्गाला नेहमीच पारदर्शक व निर्विवाद निकाल मिळालेले आहेत। आपण ही संस्कृती व परंपरा अनेक वर्षापासून जोपासली आहे। या वस्तुस्थितीचा आम्हा स्वार्थ अभिमान आहे। त्याचबरोबर शेतकरी वर्गाला आर्थिक सुबत्ता मिळावी म्हणून आपण मोठ्या रकमेचे बक्षाचे आयोजन करून शेतकऱ्यांना मोठ्या सुस्थिती मनोभावी मदत करत आहात। देशी खिल्लार गोवंशाचे जतन व संवर्धन होण्यासाठी आपण देत असलेले प्रोत्साहन अन्य शेतकऱ्यांना गोपालकांना प्रेरणादायी आहे। शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा बैलगाडी शर्यतीची अखंडपणे सुरू राहाव्या यासाठी तुम्ही मंडळींनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे। आपल्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन यांच्या अपेक्षेनुसार अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कासेगाव गावाला मानाचा हिंद केसरी किताब बहाल करत आहोत। यापुढे आपणाकडून बैलगाडी शर्यतीची अविरत परंपरा ही अशी सुरू राहील व सर्वसामान्य बैलगाडी मालकांना कासेगाव ग्रामस्थांच्या आयोजनातून निष्पन्न न्याय व संधी मिळेल हीच अपेक्षा कासेगाव ग्रामस्थांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार। अध्यक्ष नितीनबा सेवाळे, उपाध्यक्ष पैलवान नंदराव मोत्याप्पा रेटरे, कार्याध्यक्ष पैलवान दत्ताभाऊ गायकवाड वडके, पैलवान सचिव विलासदादा देशमुख आणि संघटक प्रदीप नाना पाटील कापूसखे व तमाम बैलगाडी मालक चालक व शौकीन यांच्या वतीने या ठिकाणी कासेगावकरांना हा बहुमान हिंद केसरीचा बहुमान बहाल करण्यात। सर्व बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगू इच्छितो की हा बहुमान आज जो हिंद केसरी किताब सांगली जिल्ह्याला प्रथमतः देण्यात आला तो कशा पद्धतीने दिला। आपण वडकीच्या मैदानात सांगितलं की परंपरागत हिंद केसरीचे किताब असलेले सातारा चकडीतले कोरेगाव आणि पुसेगाव ही परंपरेची दोन मुळाची स्थान आहेत। त्यानंतर जनतेच्या हृदयातून सर्व जनतेने ज्या मैदानाला हिंद केसरी किताब दिला असं पेडगावचं मैदान। त्यानंतर गेली 35 वर्ष या बैलगाडी क्षेत्रात एकही वर्ष अगदी बंदीच्या काळातही खंड ज्या गावानं किंवा ज्या जिल्ह्यानं पडू दिलं नाही असं वडकीकरांचं हिंद केसरी मैदान, जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान माळशिरस सोलापूर जिल्ह्यातलं आणि सांगली जिल्हा ह्या हिंद केसरी किताबापासून वंचित राहिला होता। त्या सांगली जिल्ह्यातून आम्ही ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी वडकीच्या मैदानात ही घोषणा केली त्यानंतर बरेच जणांचे फोन आले, पण आम्ही सांगली जिल्ह्याचे आमचे वरिष्ठ प्रदीप नाना असतील, MM नाना असतील, सयाजी नाना असतील, त्याचबरोबर राहुल दादा फडतरे असतील, या सर्व वरिष्ठांना आम्ही विनंती केली की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून ज्या मैदानाला एक चांगली परंपरा आहे, जे मैदान पारदर्शकपणे पडतं आणि जे मैदान बैलगाडी मालक चालक यांच्या हितासाठी घेतलं जातं अशा मैदानाचं नाव तुम्ही संघटनेकडे द्या आणि अशा मैदानाचं नाव कासेगाव गाव हे बैलगाडी क्षेत्राचं जुनं आणि जाणतं गाव, ज्या गावात अनेक बैल मालक घडून गेले अशा गावाला सर्व वरिष्ठांच्या वतीनं त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 3 कमिट्या म्हणजे शिराळा, वाळवा आणि पलूस ह्या 3 तालुका कमिट्यांनी त्यांच्या तालुक्यातील बैलमालकांशी चर्चा करून कासेगावच्या मैदानाची शिफारस आमच्याकडे केली। तमाम बैलगाडी मालक चालक किंवा आमच्या समालोचक झेंडापंच युट्यूबर ड्रायव्हर आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यात विचारविनिमय करून आज हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मानाचा हिंद केसरी किताब आम्ही कासेगाव गावाला बहाल करत आहोत। अतुल भाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोबाईल खाली बस।
आता ते